नमस्कार. मागच्या 4-5 दिवसापासून कोल्हापूरमध्ये पाऊस चालू आहे आणि घाटमाथ्यामध्ये आपले जे तालुके आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. तर त्या अनुषंगाने आत्तापर्यंत जून आणि जुलैचा विचार करता आपल्याकडे 64% पाऊस पडलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे राजाराम बंधारा याची आज रोजीची 5 वाजताची पातळी जी आहे ती 33 फूट 10 इंचाची आहे आणि राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ही 39 फुटाची आहे आणि धोका पातळी ही जवळपास 43 फुटाची आहे. तर ऑरेंज अलर्टचा विचार करता आणि कॅचमेंट एरियामध्ये होणाऱ्या पावसाचा आणि त्याचा डिस्चार्ज जो चालू नदीमध्ये ह्या सगळ्याचा विचार करता आपण पूर्ण प्रशासन हे अलर्ट मोडवर आहे. जेव्हा इशारा पातळी प्राप्त व्हायच्या अगोदरच आम्ही सगळ्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत की आपण जर शिफ्ट करायची गरज पडली तर त्याची काय सुविधा केली पाहिजे, काय व्यवस्था केली, ह्याची सगळ्याची तयारी झालेली आहे. आज रोजी पंचगंगेचं पाणी शहर एरियामध्ये नदीपात्राच्या बाहेर आलेलं आहे, परंतु कोणत्याही रहिवासी भागामध्ये अफेक्ट झालेलं नाही किंवा कुणालाही आपल्याला शिफ्ट करायची आज गरज पडलेली नाही. पूर्ण प्रशासन अलर्ट असून त्यासाठी पूर्ण खबरदारीने आम्ही तयारी आहोत. सोबतच आज रोजी आपल्याकडे जवळपास 45 बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि आपले काही स्टेट हायवे आणि इतर जिल्हा मार्ग अफेक्टेड जरी झाले असले तरी आपण त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था ठेवलेली आहे. त्यातून वाहतूक सुरळीत पद्धतीने चाललेली आहे. थँक्यू. शासनाने सगळे प्रिकॉशन्स घेतलेत असं त्यांचं म्हणणं आहे. पूर जरी आला तरी NDRF टीम्स आणि शासनाच्या टीम्स सगळ्या तयारीत आहेत आणि अडचण काही येणार नाही असं त्यांचा अंदाज आहे. कारण अजून पातळी कमी आहे, अजून डेंजर पातळीला जायला अजून पुष्कळ वेळ आहे. धरणं खरं तर अजूनही भरलेली नाही आहेत कोल्हापूर जिल्ह्यातली, तर त्याचा धरणं एवढ्या लवकर भरतच नाहीत. सगळ्यात लवकर भरतं म्हणजे आपलं राधानगरी धरण 23 जुलै अखेरला भरण्याची अपेक्षा असते किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला. बाकीचे त्याच्यानंतरच भरतात. म्हणून अजून त्या क्षेत्रामध्ये धरणांच्या क्षेत्रामध्ये पाऊस किती जरी झाला तरी अजून सोसेल ते. जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर काय आपण या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत स्थलांतरणाच्या किंवा जनावरांच्या संदर्भातल्या, त्यांच्या चाराच्या संदर्भात? स्थलांतराच्या सूचना त्यांनी केलेल्याच आहेत असं आत्ताच सांगितले आम्हाला. म्हणजे एक व्यक्ती कुठला व्यक्ती कुठल्या ठिकाणी जाऊन राहणार याचीसुद्धा त्यांनी तयारी केली आहे. तयारी तशी सांगण्याप्रमाणे चांगली आहे. तर जास्त काळजी जरी घेतली पण घाबरण्यासारखं काही नाही.